आणि त्यांच्या परस्परांमध्ये असं ठरलं होतं की ज्याला प्रथम सत्य सापडेल, सत्य अवगल, त्याने दुसऱ्याला येऊन सांगायचं, असं ठरलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे सारीपुत्त मोगलान याच्याकडे गेला. आणि मग तिथे गेल्याबरोबर सारीपुत्तला बघता क्षणी मोगलान त्याच्याकडे बघताच मोगलांना असं दिसलं की त्याची मुद्रा एकदम शांत आहे, त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे. असं पाहताच मोगलान सारीपुत्तला म्हणाला की तुला खरोखरच सत्य गवसलं आहे काय? आणि मग त्याचबरोबर सारीपुत्त म्हणाला, होय मित्रा, मला सत्य गवसले आहे. आणि मग तुला सत्य कसं गवसलं, असं जेव्हा मोगलांनी सारीपुत्तला विचारलं तेव्हा सारीपुत्तने अश्वजित बरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत संपूर्ण महामोगलांना सांगितला. आणि मग हे ऐकल्यानंतर महामोगलां म्हणाला, सारीपुत्त, आपण तथागतांची भेट घेऊ आणि आपण तथागतच आपले गुरु होतील, असं महामोगलांनी सारीपुत्तला बोलला. आणि मग सारीपुत्त म्हणाला की मित्रा, आपल्याबरोबर 250 परिव्राजक आहेत, आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते दोघे त्या 250 परिव्राजकांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की मित्रांनो, आजपासून आम्ही तथागत बुद्धांना शरण जाणार आहोत, आम्ही त्यांचे शिष्य होणार आहोत, ते आमचे गुरु होणार, असं त्या सारीपुत्त आणि मोगलांनी त्या 250 जटिल अनुयायांना सांगितलं. आणि मग ते म्हणाले की महाराज, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आम्ही तुम्हालाच मानत असतो, तुमचं ज्ञान आम्ही अवगत करत असतो. जर आपण थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही सुद्धा तोच मार्ग स्वीकारू, असं ते 250 परिव्राजक सारीपुत्त आणि मोगलांना म्हणाले. आणि मग सारीपुत्त आणि मोगलान संजयकडे गेले. संजयला सांगितलं की मित्रा, आम्ही आता तथागत बुद्धांना शरण चाललो आहोत आणि आम्ही त्यांचे शिष्य होणार आहोत. तेव्हा संजयने सांगितले की नको नका, तुम्ही तिकडे जाऊ नका. आणि असं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सारीपुत्त आणि मोगलाने संजयला सांगितले, परंतु संजयने दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच उत्तर दिले की तिकडे जाऊ नका.